नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत न्यू पासिंग क्रायटेरिया आणि न्यू पेपर पॅटर्न यांच्याबद्दल. तर आता जो न्यू पासिंग क्रायटेरिया आला आहे त्याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवलाच होता आणि न्यू पेपर पॅटर्नवर सुद्धा आपण व्हिडिओ बनवला होता. तर बरेचसे विद्यार्थ्यांना ते शॉर्टमध्ये माहिती पाहिजे होती त्याची, तर त्यासाठी आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये दोन्ही टॉपिक्सवर शॉर्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. न्यू पासिंग क्रायटेरिया कसा राहील आणि न्यू पेपर पॅटर्न कसा राहील. तर आपण पहिले न्यू पासिंग क्रायटेरिया बघू. तर आता जो पासिंग क्रायटेरिया मित्रांनो, तो 3 टाईप्समध्ये असेल. एक थेरी प्लस प्रॅक्टिकल, एक ओन्ली थेरी आणि एक ओन्ली प्रॅक्टिकलसाठी. तर आता पासिंग क्रायटेरियामध्ये कोणताही कोर्स असो त्याला क्रेडिट 1+0 असो किंवा 4+1 असो किंवा 3+1 असो, अशा कोर्सेसला आता 100 मार्क्सचीच पासिंग असणार आहे. पूर्वी कसं होतं, जर 2+1चा कोर्स असेल तर 150 मार्क्सची पासिंग असायची. पण आता हे क्रेडिट कितीही असो, पासिंग ही 100 आउट ऑफच असणार आहे. आणि आता जर समजा तुम्हाला थेरी प्लस प्रॅक्टिकलचा कोर्स आहे, म्हणजे तो 1+1 असो, 2+1 असो का 3+1 असो, त्यात तुम्हाला इंटरनल मार्क्स जे आहेत ते कसे असतील ते बघून घेऊ आपण. आता इथं तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, तुम्हाला इथं दिसतं इंटरनलमध्ये पहिले 20मध्ये 10 मार्क जे आहे T=10, हे म्हणजे तुमचे थेरीची एक क्विज होईल तिचे, प्लस दुसरे जे P=10 दिसतं आहे ते म्हणजे तुमचे प्रॅक्टिकल मॅन्युअलचे मार्क्स, आणि साईडला जे मिड टर्म एक्झाम असेल त्याचे तुमचे 20 मार्क्स, असे हे इंटरनल मार्क्स असतील. मग एक्सटर्नल मार्क्समध्ये तुमची जी सेमिस्टर एंडची थेरी एक्झाम होईल ती 40 मार्क्सची होईल, थेरी प्लस प्रॅक्टिकल अशा कोर्ससाठी. आणि सेमिस्टर एंडची जी प्रॅक्टिकल एक्झाम होईल ती होईल तुमची 20 मार्क्सची. आपण हे तुमचं रिझल्ट कसा असेल हे सुद्धा पुढे डिस्कसच करणार आहोत डिटेलमध्ये. हे सर्व मार्क्स तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे मी. मग ओन्ली थेरी कोर्स म्हणजे 1+0, 2+0 किंवा 3+0 अशा कोर्ससाठी तुम्हाला जे इंटरनल मार्क्स असतील ते असतील प्रीमिड आणि पोस्टमिड असे 2 एक्झाम होतील. त्यात तुम्हाला 20 मार्क्स असतील आणि मिड टर्म एक्झाम ही 30 मार्क्सची असेल आणि सेमिस्टर एंडची जी एक्झाम असेल ती 50 मार्क्सची असेल. असे तुमचे 100 मार्क्स. मग असे कोर्स ज्यांना फक्त प्रॅक्टिकल आहे त्यांची तुमची प्रीमिड आणि पोस्टमिड होईल कॉलेजमध्ये, ते 20 मार्क्स प्लस 20 मार्क्सची 30 मार्क्सची तुमची मिड टर्म होईल. आता पहिल्यांदाच प्रॅक्टिकल कोर्सची मिड टर्म होईल आणि झाली पण असेल कॉलेजेसमध्ये तुमच्या, तर ते. आणि मग सेमिस्टर एंडचं जे प्रॅक्टिकल असेल ते 50 मार्क्सचं होईल. आता आपण तुमचा हा रिझल्ट कसा राहील ते पण बघून घेऊ. पहिले आपण थेरी प्लस प्रॅक्टिकल अशा कोर्सेसचा रिझल्ट बघून घेऊ. अशा प्रकारे तुमचा आता स्क्रीनवर बघू शकता तुम्ही, असा तुमचा रिझल्ट राहील. त्यात तुम्हाला इथं दिसतं आहे थेरी क्विज 10 मार्क्स, थेरी मिड टर्म 20 मार्क्स आणि एक्सटर्नल सेमिस्टर एक्झाम 40 मार्क्स. असे 70 मार्क्स जे असतील ते तुमचे थेरी एक्झामला असेल. आणि तुम्हाला सेपरेट पासिंगसाठी या 70पैकी 28च्या वर मार्क्स पाडावे लागतील, तेव्हा तुम्हाला थेरीमधला विषय तुमचा सुटून जाईल. मग प्रॅक्टिकल जे असेल त्यात प्रॅक्टिकल मॅन्युअलचे 5 प्लस एखादं असाइनमेंट किंवा क्विजचे 5 असे 10 मार्क्स आणि 20 मार्क्सचं तुमचं सेमिस्टर एंडचं प्रॅक्टिकल होईल. असे टोटल 30 मार्क्सचं तुमचं प्रॅक्टिकल राहील आणि त्या 30पैकी तुम्हाला 12च्या वर मार्क्स पडले पाहिजे, तेव्हा तुमचं प्रॅक्टिकल पास होईल. मग 28 प्लस हे 12 अशी तुमची सेपरेट पासिंग असेल आणि टोटल पासिंग जी असेल कंबाईन ती 50 मार्क्सच्या वर असेल. तर थेरीत विषय काढण्यासाठी 70पैकी 28च्या वर मार्क्स पाडावे लागतील आणि प्रॅक्टिकलमध्ये विषय काढण्यासाठी 30पैकी 12पेक्षा जास्त मार्क्स पाडावे लागतील आणि टोटल तुम्हाला 50पेक्षा जास्त मार्क्स पाडावे लागतील, तेव्हा तुमचा हा विषय निघून जाईल. मग आता आपण बघू ओन्ली थेरी अशा कोर्ससाठी. तर ओन्ली थेरी कोर्ससाठी तुमची मिड टर्म झाली असेल 30 मार्क्सची, मग क्विज झाली असेल 10 मार्क्सची आणि पोस्ट मिड क्विज किंवा असाइनमेंट ही 10 मार्क्सची. असे 50 मार्क्स हे कॉलेजच्या हातात असतात आणि 50 मार्क्सचं तुमचा सेमिस्टर एंडचा पेपर होईल. आता इकॉन 231 आणि फर्स्ट सेमचा जो एक्सटेन्शन आहे अशा कोर्सेससाठी हा पॅटर्न लागू होईल, कारण यांना फक्त थेरी आहे. आणि यात तुम्हाला असे 100पैकी टोटल 50पेक्षा जास्त मार्क्स पाडावे लागतील, तेव्हा तुमचा विषय सुटून जाईल. मग आता आपण बघू प्रॅक्टिकल कोर्ससाठी, ज्याला फक्त प्रॅक्टिकल आहे, म्हणजे स्किल एनहान्समेंट कोर्सेससारखे कोर्स जे 0+2चे प्रॅक्टिकल असतात. तर यांना पण सेम ओन्ली थेरी कोर्ससारखंच तुमची प्रीमिड होईल 10 मार्क्सची. प्रॅक्टिकल झाली असेल, प्रॅक्टिकल मॅन्युअलला 10 मार्क्स आणि जी प्रॅक्टिकलची मिड टर्म एक्झाम असेल तिला 30 मार्क्स. असे टोटल 50 मार्क्स हे कॉलेजच्या हातात आणि 50 मार्क्सचं तुमचं सेमिस्टर एंडचं प्रॅक्टिकल होईल. ते कॉलेजमध्येच होईल, एक्सटर्नल येतील दुसऱ्या कॉलेजचे, ते कंडक्ट करतील किंवा तुमचे कॉलेज तुम्हाला क्वेश्चन देईल. असे टोटल तुमचे 100 मार्क्सपैकी 50पेक्षा जास्त मार्क्स पडले तर तुमचा हा प्रॅक्टिकलचा विषयसुद्धा निघून जाईल. तर अशा प्रकारे हा पासिंग क्रायटेरिया आहे. आणि या पासिंग क्रायटेरियाला आपण डिटेल एक व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केला आहे, जुन्या पासिंग क्रायटेरियासोबत कंपेअर करून. पण तुम्हाला वाटेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता आपण न्यू पेपर पॅटर्न बघून घेऊ. जसे की आपले क्रेडिट्स आहेत त्यानुसार आपला पेपर पॅटर्नचा फॉर्मॅट कसा असेल न्यू पॅटर्ननुसार, ते आपण आता बघू. तर आता आपण न्यू पासिंग क्रायटेरियानुसार जो पेपर पॅटर्न आलेला आहे ते बघू. तर आता पेपर पॅटर्नमध्ये एक मेजर चेंज असा झालेला आहे की सेक्शन ए, बी आणि सेक्शन सी एक न्यू ॲड झालेला आहे. पूर्वी फक्त सेक्शन ए आणि बी असायचं. तर आता आपण वरती एक पॅटर्न बघू शकतो.
थेअरी प्लस प्रॅक्टिकल अशा कोर्ससाठी. तर जो 1+1 आहे त्यासाठी हा पॅटर्न आहे आणि खाली एक 2+1 किंवा 3+1च्या पेपरसाठी पॅटर्न आहे. तर दोन्हीमध्ये काही जास्त डिफरन्स नाही. पहिले आपण 1+1चा बघू, मग तुम्हाला एक डिफरन्स सांगतो छोटा. तर आता सेक्शन ए असेल, तर सेक्शन एमध्ये मोठे क्वेश्चन असतील ज्याला 6 मार्क्स असतील प्रत्येक क्वेश्चनला. तर इथे तुम्हाला 6 क्वेश्चन देण्यात येतील आणि त्या 6 क्वेश्चन्सपैकी तुम्हाला कोणतेही 4 क्वेश्चन सोडवावे लागतील. तर त्यात ए बी पॅटर्नसुद्धा क्वेश्चन येऊ शकतात. ते आता पेपर कसा असतो त्यावर डिपेंड करतं. काही सब्जेक्ट जसे की सॉईल सायन्स झालं, यात ए बी पॅटर्न मोस्टली विचारलंच जातं. तर असा ए बी पॅटर्न येऊ शकतो किंवा साध्या पॅटर्नमध्ये सुद्धा 6 मार्काचा एक क्वेश्चन येऊ शकतो आणि त्या क्वेश्चन्समध्ये सुद्धा एला एखाद्या वेळेस 2 मार्क्स असतील किंवा बीला 4 मार्क्स असं सुद्धा येऊ शकतं किंवा दोन्हींना इक्वल 3-3 मार्क्स असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं पेपरमध्ये. तसं पेपरमध्ये दिलं जाईल कोणत्या क्वेश्चनला किती मार्क्स असेल असं. मग सेक्शन बी येईल. सेक्शन बीमध्ये आता तुम्हाला शॉर्ट ॲन्सर टाईप म्हणजे जसं की शॉर्ट नोट किंवा डिफरन्स बिटवीन असे क्वेश्चन येतील किंवा एनलिस्ट करायला लावतील काही मेन पॉईंट्स. तर यात तुम्हाला 5 क्वेश्चन देण्यात येतील आणि त्या 5पैकी कोणतेही 4 क्वेश्चन सोडवायचे आणि 2 मार्क प्रत्येक क्वेश्चनला असतील. मग त्यानंतर सेक्शन सी असेल 8 मार्क्सला. तर त्यात तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह म्हणजे एक क्वेश्चनमध्ये 4 ऑब्जेक्टिव्ह आणि दुसऱ्या क्वेश्चनमध्ये बाकी 4 ऑब्जेक्टिव्ह असे तुम्हाला टोटल 8 मार्क्स असतील. तर आता सेम तोच पॅटर्न 2+1 किंवा 3+1 सारख्या सब्जेक्टला असेल. फक्त चेंज असा असेल की ए बी पॅटर्नच्या क्वेश्चन्सची संख्या थोडी वाढेल आणि सेक्शन सीमध्ये जे आहे ते एखाद्या वेळेस 8 ऑब्जेक्टिव्ह विचारले जातील एखाद्या क्वेश्चनमध्ये आणि त्या 8 ऑब्जेक्टिव्हला अर्धा मार्क्स असेल प्रत्येक ऑब्जेक्टिव्हला. वरती 4च ऑब्जेक्टिव्ह येतील एक क्वेश्चनमध्ये, पण इथे एका क्वेश्चनमध्ये 4 ऑब्जेक्टिव्ह आणि दुसऱ्या क्वेश्चनमध्ये 8 ऑब्जेक्टिव्हसुद्धा येऊ शकतात आणि त्या ऑब्जेक्टिव्हसला अर्धा मार्क्स असू शकतो. मग आता आपण बघू. पहिले तर तुम्हाला सांगून देतो की जो 40 मार्क्सचा पेपर असेल त्यांना तुम्हाला एक्झामसाठी टाईम जो असेल तो 2 तासाचा असेल. आणि त्यानंतर आता आपण बघू जो 1+0 किंवा 2+0 म्हणजे ओन्ली थेअरी असे जे कोर्स असतील यांचा पेपर जो असेल तो 50 मार्क्सचा असेल आणि याला तुम्हाला 2.5 तासाचा वेळ असेल. तर आता यात फरक जास्त काही नाही, सेम वरच्या पॅटर्नसारखंच आहे. फक्त आता मार्क्स वाढले आहे तर क्वेश्चन बी थोडे वाढले आहे. तर यात 7 क्वेश्चन असतील, त्या 7पैकी कोणतेही 5 सोडवायचे आणि 6 मार्क्स प्रत्येक क्वेश्चनला असेल. ए बी पॅटर्न हे जसा तो कोर्स आहे किंवा जसे त्याला क्रेडिट आहे त्यानुसार ए बी पॅटर्न हे कमी जास्त होऊ शकतं. मग सेक्शन बीमध्ये तुम्हाला इथे 6 क्वेश्चन देण्यात येतील आणि त्या 6पैकी तुम्हाला कोणतेही 5 सोडवावे लागतील आणि त्याला 2 मार्क्स असतील प्रत्येक क्वेश्चनला. मग सेक्शन सीमध्ये तुम्हाला 5 जे 2 ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन असतात त्यात तुम्हाला 5 ऑब्जेक्टिव्ह विचारले जातील. एकात 5 आणि दुसऱ्यात 5 असे 10 मार्क्सचं तुमचं ऑब्जेक्टिव्ह असेल सेक्शन सीमध्ये. तर ऑब्जेक्टिव्हमध्ये सुद्धा तुम्हाला इथं एखाद्या क्वेश्चनमध्ये 10 ऑब्जेक्टिव्ह विचारतील आणि अर्ध्या मार्क्सला एक ऑब्जेक्टिव्ह आणि वरच्या क्वेश्चनमध्ये 5 ऑब्जेक्टिव्ह ते 1 मार्क्सला एक असू शकतं. सेम आता 2+0 किंवा 3+0साठी फक्त यात थोडं अजून ए बी पॅटर्नमध्ये अजून एखादा 1.5 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन होऊ शकतं. आता तुम्ही इथं 7th क्वेश्चनमध्ये बघू शकता एवाल्याला 3 मार्क्स आहेत आणि बीमध्ये 2 अजून पॉईंट्स केलेले आहेत 1.5 मार्क्ससाठी. सेम आता सेक्शन बी तर सेम वरच्याप्रमाणे जाईल. मग सेक्शन सीमध्ये सुद्धा इथं तेच जसं वरच्या 1+0साठी होतं तसंच 5 मार्क्सला एक क्वेश्चन आणि दुसरा क्वेश्चन बी 5 मार्क्सला. फक्त एखाद्या वेळेस 5 ऑब्जेक्टिव्ह येतील किंवा 10 ऑब्जेक्टिव्ह येतील अर्ध्या मार्क्सला एक. तर असा आहे न्यू पेपर पॅटर्न आणि आपण पहिले बघितलं न्यू पासिंग क्रायटेरिया. तर आय होप तुम्हाला हे सर्व समजलं असेल. जरी नाही समजलं असेल तर यावर आपण डिटेल व्हिडिओ बनवला आहे, ते तुम्ही बघू शकता किंवा कमेंट्समध्ये तुम्हाला जे नाही समजलं आहे तो क्वेश्चन तुम्ही आस्क करू शकता. आणि आता तुमचे सेमिस्टर एंडचे प्रॅक्टिकल सुरू होत आहे, तर त्यासाठी तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक. आणि सर्व तुमचे प्रॅक्टिकलचे स्पॉटिंग मॅन्युअल आपण आपल्या टेलिग्राम चॅनल ॲग्री गँगला अपलोड केलेले आहेत. तर ॲग्री गँगने आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि सेमिस्टर एंडच्या एक्झामचे आपण सर्व नोट्स आणि मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन तुम्हाला तिथं प्रोव्हाइड करणार आहोत.